गटारी स्पेशल गावरान कोंबड्याचा झणझणीत रस्सा बनवूया। इथे मी घेतला एक कोंबडा, कोंबड्याला कापून त्याचे छान तुकडे करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये आपण हळद घातली, मीठ घातलं, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी धना पावडर घातली। आता ते छान आपण मिक्स करून घेऊया। इथे मी छान ते मिक्स करून घेतलंय, एका प्लेटमध्ये घेऊन सगळं मिक्स केलंय। एकत्रित मिश्रण आपण ते करून घेतलेलं आहे। इथे दुसरीकडे आपण पातेल्यामध्ये तेल घातलं। तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातला तेजपत्ता, त्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय लसूण। हे बघा आपण लसूण घातलं, तिथे लसूण मी ठेचून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालतोय। आता आपण छान तो कांदा घालतोय आपण त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर आता ते छान आपल्याला परतवून घ्यायचे। कांदा आपला थोडासा लालसर होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहेत। त्यानंतर मिक्स केलेलं आपण जे चिकनचे पीस होते ते त्यामध्ये घालून घेतले। अशा पद्धतीने आपण ते सगळं मिक्स करणार आहेत। पातेल्यामध्ये घातल्यानंतर आपण ते सगळं मिक्स करून घेतोय। त्यानंतर आपण हे बघा छान वाफ यायला लागली, झाकण ठेवलं आपण त्याच्यावर। झाकण ठेवल्यानंतर त्या झाकणामध्ये एक अर्धा ग्लास आपण पाणी घातलेलं आहे। पाणी गरम केल्यानंतर ते पाणी त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली आपल्याला थोडासा रस्सा राहील। आणि पाणी असलं म्हणजे थोडंसं खाली ते चिकटणार नाही। दुसरीकडे आपण मसाल्याची तयारी करून घेतोय। इथे मी घेतली 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरा घेतलं आहे, 1 चमचा शहाजिरा घेतलं आहे आपण। त्यानंतर आपण तिथे खसखस घेतली 1 चमचा, 1 चमचा धणे घेतलेत, आणि त्याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकलं आहे। त्यानंतर आपण लाल तिखट मिरच्या घेतल्यात सुक्या, ते छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे। हे बघा छान आपण ते खरपूस भाजून घेतलं आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे। सुकं खोबरं पण आपण भाजून घेणार आहे। छान भाजलं आहे आपलं खोबरं। त्यामध्ये आपण कांदा घातला, कांद्यावर थोडंसं तेल ओततो आपण, तेलाने मग तो कांदा छान मऊ पडतो आहे। आणि आपण सालीसकट लसूण घेतलेलं आहे। इथे मी सालीसकट लसूण घेतलं की रश्श्याला छान टेस्ट पण छान येते आणि चविष्ट लागतो। हे बघा आपण ब्राऊन होईपर्यंत सगळं ते मिश्रण, कांदा ब्राऊन होईपर्यंत सगळं परतवून घेतलं आहे। आता ते थंड करायला ठेवूया एकीकडे। दुसरीकडे आपण कांदे चिरतोय आता फोडणीसाठी। हे बघा आपण छान कांदे आता चिरून घेतोय। तिथे छान आपले कांदे आता उभ्या आकाराने मी कांदा चिरून घेतला, पातळ आणि उभ्या आकाराने। हे बघा छान आपण कांदा हाताने मिक्स करून पण घेतलेला आहे सुटसुटीत। दुसरीकडे आपण टॅमॅटो चिरून घेतला, एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो घेतला आहे मी, आणि तो टॅमॅटो आपण चिरून घेतोय। तिथे कांदा आणि टॅमॅटो आपला चिरून झालेला आहे। आणि त्यानंतर आपण आता दुसरी प्रक्रिया करतोय। हे बघा आपण खडे मसाले जे भाजून घेतले होते त्याची बारीक पावडर करून घेतोय, आणि ही पावडर आपण करून घेतली मिक्सरला। आणि त्याच्यानंतर आपण कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण आपण करणार आहे ते आपण बारीक करून घेणार आहे। ती बारीक पेस्ट आपण करून घेतली इथे। त्यानंतर आपण आता इथे हिरवं वाटण करतोय, त्यासाठी मी घेतलं आहे कढीपत्ता, त्याच्यानंतर अद्रक घेतलं आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि कोथिंबीर घालून हे छान आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची हिरव्या वाटणाची। आता ही दुसरीकडे आपण शिजलेलं जे चिकन आहे आपलं ते आपण एका भांड्यात काढून घेतलं, आणि त्याच पातेल्यामध्ये आपण फोडणी देणार आहेत। छान झणझणीत असा रस्सा आपला होणार आहे इथे तयार। हे बघा आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी घातलं आहे तेल। त्याच्यानंतर तेल चांगलं आपलं कडकडीत, आता इथे आपल्याला कडकडीत आता ते कडवून घ्यायचे। गॅस ऑनच आहे आपला। त्यामध्ये घातलं आपण तमालपत्र, तेलाला छान उकळी आली आहे, तमालपत्र घातलं। त्याच्यानंतर आपण वेलची घातली त्याच्यामध्ये, वेलचीनंतर आपण चक्रीफूल घातलेलं त्याच्यात। हे बघा छान आपण खडे मसाले पावडर करून घेतली आणि ती फोडणीलाही घातली। काळी वेलची घेतली आपण त्याच्यामध्ये, कढीपत्ता घातला आहे, मी 1-2 दालचिनीच्या काड्या पण घातल्यात त्याच्यात। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये
चिरून घेतलेला कांदा जो मोकळा करून घेतलेला आपण हाताने तो त्याच्यामध्ये घालतोय. उभा चिरून घेतलेला होता कांदा मी. आता कांदा घातला, छान आपण ते हलवून छान मिक्स करून घेणार आहे. ब्राऊन कांदा होऊन द्यायचा आहे आपल्याला तिथे. त्यानंतर आपण ते हिरवं केलं वाटण, जे मिरची आणि कोथिंबीर अद्रकचं जे वाटण होतं ते वाटण त्याच्यामध्ये घातलं आपण. आणि त्यामध्ये आता छान घरगुती मसाला, आपला लाल मसाला आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालतोय. गरम मसाला घातला मी तिथे. आता जी मिक्स केलेली पावडर ती घातली. त्याच्यानंतर हळद घातली तिथे आता आपण. आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला घालतोय. हे बघा, आपण चिकन मसाला घालून घेतला. छान ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. वरून थोडीशी मी आता तिथे धना पावडर घातली आहे. हे बघा, जास्त तिखट नको व्हायला म्हणून धना पावडर घातली. त्यानंतर आपण एक टॅमॅटो चिरून घेतला, तो घातला त्याच्यामध्ये छान. आता आपण त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूणचं जे वाटण होतं, पेस्ट होती ती त्याच्यामध्ये घालून घेतली. आता छान आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघू शकता आपण की छान आपली फोडणी झालेली आहे. आणि तेल सुटलं की आपण समजायचं फोडणी आपली छान वळून झाली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन घातलं आहे. वरती आपण ते झाकण ठेवलं आहे, मिक्स केलं आणि वर झाकण ठेवलं आहे. दुसरीकडे आपण जिरा राईसची तयारी करतो आहे. त्यासाठी इथे आपण पातेला घेतला, गॅस ऑन केला, त्याच्यामध्ये तेल घातलं आपण. पातेल्यामध्ये तेल घातलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घेतले, 4-5 तमालपत्र घेतलेत. त्याच्यानंतर 2-3 हिरव्या वेलच्या घेतलेत आणि वेलची घातली आपण त्याच्यामध्ये छान. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालतोय. हे बघा, जिरं घालून घेतलं, छान कड आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार आपण पाणी घातलं. आता ते पाण्याला आपल्याला छान उकळी काढायची. इकडे आपलं चिकन पण छान होतं आहे. कोंबड्याचा झणझणीत रस्सा आपल्याला बनवायचा आहे, तो छान होत आहे. आता तिथे आपण प्लेट काढून घेतली. आणि नंतर आता आपण कस्तुरी मेथीवर क्रश करून टाकलेली आहे. आणि पुन्हा आपण ते छान मिक्स केलं आहे, हलवून घेतो आहे छान. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी घालतो आहे. मी शक्यतो वाफेवरच शिजवून घेणार आहे आणि नेहमी मी अशीच करते. कोंबड्याचा रस्सा असला ना की तो अगदी कमी पाण्यामध्येच मी घेते शिजवून, त्याच्यामुळे तो मी वाफेवरच शक्यतो. इकडे आपण तांदूळ भिजवून घेतला होता मी 10 मिनटं. आणि दुसरीकडे आपण आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. मीठ घातलं आपण त्याच्यामध्ये, लिंबू घातलं आहे आणि कोथिंबीर पण आपण त्याच्यामध्ये घालणार आहेत. लिंबू आणि कोथिंबीरनी जिरा राईसला छान फ्लेवर पण येतो आणि छान लागतं खाताना पण. आणि हे बघा, छान उकळी आली आहे. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ आहे, जो भिजत ठेवला होता, तो आपण त्याच्यात घालणार आहेत. आता आपण ते छान हलवून घेतो आहे, मिक्स केला आता छान आपण त्याच्यात. आणि दुसरीकडे आपण जे झाकणामध्ये गरम पाणी ठेवलं होतं कोंबड्याच्या रश्श्यासाठी, तर ते आपण त्याच्यामध्ये घालतो आहे. वरून आपण चवीनुसार मीठ घातलं त्याच्यात. आता छान आता आपण पुन्हा हलवून घेतो आहे ते. आणि बघू शकता छान सुगंध येतो आहे आपल्या झणझणीत रश्श्याला, छान सुगंध याला, रंगही येतो आहे. आणि पुन्हा आपण ते वाफेवर ठेवलं आहे. वाफ घेण्यासाठी आपण झाकण ठेवलं, पाणी टाकलं त्याच्यामध्ये. इथे भाताला पण आपल्या जिरा राईस बनवतो त्यालाही छान उकळी आली. आता झाकण आपण ठेवून वाफ घेतली आहे. बघा, छान आपला जिरा राईस पण तयार झाला इकडे. आणि इकडे बघू शकतो आपण छान उकळी आली आपल्या रश्श्याला पण. आणि त्याच्यानंतर आता आपण ते पूर्ण मिक्स करून पुन्हा हलवून घेतो आहे मध्ये मध्ये. आणि त्यानंतर आता आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे शिजलं आहे की नाही असं. तर इथे बघू शकतो आपण, मी अर्धं शिजवून घेतलं होतं आधीच फोडणीला घालण्याआधी. तर आता ते लगेच शिजलं आहे. हे बघा, लगेच शिजलं आहे आपलं. आणि छान आपल्या रश्श्याला तवंग पण आली आहे छान. आता वरून कोथिंबीर घातली आपण. आपला रस्सा झालेला आहे. आता वरून कोथिंबीर घातली गार्निशसाठी. हे बघा, छान आपला रस्सा तयार झाला. आता आपण प्लेटमध्ये ते काढून घेऊया. आणि आता जेवणासाठी आपला कोंबड्याचा झणझणीत रस्सा आणि जिरा राईस तयार झालेला आहे. आणि आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? हे बघा, आपण इथे रस्सा काढून घेतला, भात, जिरा राईस, भाकरी, कांदा, कोशिंबीर आपण सॅलड बनवून घेतलेले आहेत. आणि लिंबू घेतला आहे चिरून, आपण सफेद कांदा घेतला आहे. माझ्या कोंबड्याच्या रस्साची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा.